तर या सगळ्याविषयी बोलण्याकरता ठाकरेंच्या शिवसेनेचे अखिल चित्रे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अखिलजी नमस्कार। मगाशी खरं तर जुहूच्या मुद्द्यावर स्थानिक नगरसेविका सुधा सिंग यांच्याशी आम्ही संवाद साधत होतो। जुहूचा किनारा लोकशाही मराठीच्या पाठपुराव्यानंतर स्वच्छ झाला, यावर तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो। सुधा सिंग या सगळ्याविषयी बोलत होत्या, हिंदीतून भरभरून बोलल्या। त्यांना मी विनंती केली की काहीसं मराठीतून बोलण्याचा प्रयत्न करा, कारण जो नियम आपण रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जो लावतोय की जर हिंदीतून बोललात तर मात्र परवाना रद्द होईल, मराठी बोलण्याचा प्रयत्न करा, त्याविषयी त्या काहीशा हसल्या आणि त्यानंतर मराठीतून एका वाक्यात त्यांनी उत्तर दिलं। पण दुसऱ्या प्रश्नाला माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत होता, पण त्या काही बोलायला तयार नव्हत्या। अखेर फोन कट करण्यात आला। काय नेमकं घडलं मी तुम्हाला ऐकवते, त्यानंतर तुमची प्रतिक्रिया आपण ऐकूया। काय घडलं? मराठीत नाही का बोलू शकत? मराठी संवाद साधू नहीं शकत? बोल सकते हैं, लेकिन गलत शब्द बीच बीच में गलत हो जाए तो उसका मतलब प्रयत्न करायला काय हरकत आहे, कारण आपण रिक्षावाल्यांना टॅक्सीवाल्यांना जर सांगतोय मराठी बोललं पाहिजे, नाही बोलता आलं तर परवाने रद्द होणार। मग मुंबईच्या नगरसेवकांना मराठी आलंच पाहिजे। हो 100% मॅडम, सारे बातमीदार हो सगळे मराठीमध्ये आहे, तर मराठीमध्ये बोलते ना। बोला ना। हा तर काय आता बोला तुम्ही। तेच मी तुम्हाला विचारते, तुम्ही तुमचा मुद्दा मराठीत बोला, तुम्हाला जे काही म्हणायचंय जुहू विषयी। कारण मला असं म्हणायचंय, कारण मराठी जर आपण रिक्षा टॅक्सीवाल्यांना कंपल्सरी करतोय, नाहीतर परवाने रद्द करतोय, तर मुंबईतले महाराष्ट्रातले प्रश्न। मैडम हमारी बात, अभी आपने सिर्फ जुहू बीच साफ सफाई स्वच्छता अभियान मध्ये तुम्ही मला बोलले, तुम्ही मला बोला ना, मग मराठीत बोला। रिक्षा मुद्दा संपूर्ण किनारा कधीपर्यंत स्वच्छ होईल काय वाटतंय तुम्हाला? सुधाजी, सुधाजी माझा आवाज व्यवस्थित पोहोचतोय तुमच्यापर्यंत? सुधा सिंग यांनी या ठिकाणी। अखिलजी आता प्रतिक्रिया द्या। काय या नगरसेवक मॅडमना विसर पडलेला आहे की ते मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका आहेत, आणि जर ते मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करत असतील, तर त्यांना जर मराठी भाषा इतक्या वर्षात बोलता येत नसेल, तर हे फार मोठं दुर्दैव आहे। इथल्या मुंबईच्या मराठी माणसांनी या सगळ्या गोष्टीचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे। ह्याच्यावरती जेव्हा आपण निवडणुकीला मतदान करायला जातो, तेव्हा या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। काय आज एक दिवस फक्त याची बातमी चालेल, ह्याच्यावर आपण सगळे बोलणार, आणि ज्या प्रकारे हे सगळे नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे असतील, आता भारतीय जनता पक्षाचेच आहेत जर मी चुकत नसेल तर ह्याच्यावरती भारतीय जनता पक्ष किंवा सत्ताधारी काय ह्याच्यावर त्यांचं म्हणणं आहे, काय ते याबाबत करणार? आणि जे आपण आता दाखला देता की ते रिक्षा टॅक्सीवाल्यांचं, तर त्याच्याबाबत पण सरकार किती सिरियस आहे की हे फक्त ते स्टंट म्हणून करतात? कारण एका बाजूला अशा निर्णय सांगितल्यानंतर त्याच्यावर ते तारीख पे तारीख देतात, वाढवतात। त्याच्यानंतर आपण पाहतो की उठून लोक व्हिडिओ काढतात आणि म्हणतात की आम्ही बोलणार नाही, आम्ही मराठीमध्ये करणार नाही, काय करायचंय सरकारला त्यांनी करावं। खरं तर हे ना मूळ मुद्द्यांवरनं, मूळ मुद्दे जे सध्या मुंबईकरांचे असतील किंवा राज्याच्या जनतेचे असतील, त्याच्यावरनं लक्ष दुसरीकडे केंद्रित करण्यासाठी अधून मधून हे अशा प्रकारचे सरकार स्वतःच मराठीचा विषय असेल किंवा इतर दुसरा विषय असेल ज्याच्यावर आमच्या भावना एकदम तीव्र आहेत, म्हणजे मराठी माणसाचे,
त्याच्यावरनं आपलं लक्ष हटवण्यासाठी हे करतात का, हा पण एक मोठा प्रश्न आहे. याच्यावर देखील आपण चर्चा केली पाहिजे. ते किती सिरियस आहे या सगळ्या बाबतीत, आणि मग जर ते सिरियस असतील राज्याचे मंत्री अशा सगळ्या बाबतीत, मग असे सगळे नगरसेवक किंवा असे सगळे पदाधिकारी त्यांच्या पक्षात, त्यांच्या काय म्हणतात ते युतीत कसे काय वावरतात, अगदी हे पण तुम्ही विचारलं पाहिजे त्यांना. अगदी अगदी अखिलजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. तर लोकशाही मराठीच्या विनंतीनंतरही नगरसेविका काही मराठीतून बोलण्यास तयार नव्हत्या. काय नेमकं घडलं या सगळ्याविषयी आता मात्र विरोधकांकडून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झालेली आहे. कदाचित त्या नगरसेविकांना आपण मुंबई मनपामध्ये नगरसेवक असल्याचा विसर पडला असावा, अशी टीका अखिल चित्रे यांनी केलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.